सावली, हे जे काही खोटं आता आपण अमृताताईंसमोर बोलवलो असतो ते फार काळ टिकणारं नसतं का? नशीब त्यांनी आता सहज चौकशी केली म्हणून. त्यांनी जर उद्या मॅरेज सर्टिफिकेट वगैरे मागितलं तर आपण काय उत्तर देणार का? मग काय करणार आहोत व्यंकटेश? कोणी विचारलंच तर आपण सांगून टाकूयात की आमचं लग्न एखाद्या मंदिरात झालंय, खूप साधेपणाने, आणि नाही आपल्याकडे सर्टिफिकेट वगैरे. काही झालं तरी अबीरच्या सेफ्टीसाठी मला एक खोटं बोलावंच लागेल. देवळातल्या खोट्या लग्नाची नाटकं कशाला सावली? त्यापेक्षा खरंच लग्न करूया म्हणतो मी. मी आयुष्यभर तुला आणि अबीरला जपेन बघ. काय झालं? काही नाही. राजकुमार, तू ऐकतोयस का? मी कधीपासून तुझ्याशी बोलतेय. मला काय कळतच नाही तुझं नेमकं काय चाललं. माझ्याकडे तर सोडून दे, अलीकडे कामात सुद्धा लक्ष नाही देतेस, ऑफिसला जात नाहीयेस, कंपनीच्या इम्पॉर्टंट मीटिंग सुद्धा मिस करतोयस. काय चाललंय काय तुझं नेमकं? हां, मला कधी कधी काय वाटतं माहितीये, कंपनीची एवढी मोठी जबाबदारी तुझ्या खांद्यावर दिली ना, ती चूक झाली माझी. नाही, गैरसमज होतो तुझा. मी आपल्या ऑफिसच्या केबिनमध्ये बसत नसलो तरी माझं सगळं लक्ष आपल्या बिझनेसकडेच आहे. एक्सपान्शन कसं करायचं, नवीन वेंडर्स कसे मिळवायचे, यातच माझं सगळं लक्ष अडकलं. विचार फक्त बिझनेस बिझनेस आणि बिझनेसचा चालू आहे. असं जर का असेल तर ते दिसत तर नाहीये. मी आणि तुझ्या बाबांनी हा बिझनेस ना खूप मेहनतीने उभा केला आहे, तेव्हा बिझनेस कसा करायचा हे तुझ्यापेक्षा जास्त मला कळतं. खरं आहे तुझं, तुला ऑब्वियसली. मी खरं सांगू, मला तुझी लक्षणं काही ठीक दिसत नाहीयेत राजकुमार. तुमचा फोन वाजतोय सारखाच. भैरवीचा फोन आहे, बघा काय म्हणते. भैरवी? कोण भैरवी? वजे? ती का तुला फोन करते? कट नाही करायचा, फोन उचल, फोन उचल. हॅलो हॅलो. त्यांनी कट केला, बहुतेक चुकून लागला असेल त्यांचा फोन. खोटं नाही बोलायचं माझ्याशी. तुला माहिती ती बाई कशी येते. गेल्या वेळेस ती इथे आली होती आणि आपल्या घराचं किती नुकसान करून गेली ती, आठवतंय ना? आपल्या घराची शांतता तिने भंग केली आहे, उद्ध्वस्त करून टाकलं आपलं घर. विसरलास? मला जर का कळलं ना की माझ्या मागे जर का तिच्याबरोबर हात मिळवणी करतोयस तर माझ्यासारखी वाईट मीच असे ना. मी काही एक विसरलेलो नाही आहे. सावली परत आली आहे, तुला माहिती आहे ना? सावली तुझ्या सारंगच्या आयुष्यामध्ये तुला परत पाहिजे का? ती या घरात सून म्हणून परत यावी असं वाटते का तुला? नाही ना. ती जर सारंगच्या आयुष्यातून आणि या घरापासून कायमची दूर राहावी असं तुला वाटत असेल तर भैरवी हा एकच पर्याय आहे आपल्याकडे. अजिबात नाही. गेल्या वेळेस सुद्धा इथे येऊन राहिली होती ना, तेव्हा काय झालं विसरलास तू? आपला हेतू साध्य झाला नाही का? सारंगच्या आयुष्यामधनं सावली कायमची निघून गेली. हो, ती गेली, पण भैरवीमुळे नाही. ती कशामुळे आणि कोणामुळे गेली हे तुला सुद्धा चांगलंच ठाऊक आहे आणि मला सुद्धा. तेव्हा मी तुला पुन्हा एकदा बजावून सांगते, माझ्या मागे जर का तिच्याबरोबर हात मिळवणी केलीस तर याद राख. राजकुमार, मला पण भेटव ना त्या भैरवीला. कशाला म्हणजे विचार कर तू सुद्धा, जर का तू, मी आणि ती भैरवी आपण तिघं एकत्र आलो तर त्या सावलीचा काटा असं इझिली बाजूला काढून फेकून देऊ शकतो. शत्रूचा शत्रू आपला मित्र, आणि तसंही आता आपल्याला मित्रांची कमी आहे ना. भेटवतो तुला लवकरात लवकर.
जेव्हा मी त्या घरातून बाहेर पडले तेव्हा व्यंकटेशजींच्या आईने मला त्यांच्या बेळगावच्या घरी आसरा दिला आणि मग वर्षभरानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. अमृता, आई तुम्ही या ना. तू सावलीला जाऊन भेटलीस ना, तिथे काय झालं, ती काय बोलली, मला काहीच सांगितलं नाही. सांग ना. आई तुम्ही घरी नव्हता ना म्हणून सांगायचं राहून गेलं, सॉरी. सारंगनी मला सांगितलं ते खरे? सावलीने खरंच दुसरं लग्न केलंय? होय, तिचं दुसरं लग्न झालंय. ही गोष्ट तू खात्रीने कशी सांगू शकतेस मला सांग. खात्री कशाला आई? तिने स्वतःहून त्या व्यंकटेशशी म्हणजे तिचा जो नवरा आहे ना त्याच्याशी माझी ओळख करून दिली. अच्छा, म्हणजे तिच्या मते हा जो कोणी आहे तो माझ्या सारंगपेक्षा जास्त उजवा आणि श्रीमंत आहे असं तिला वाटतंय. कमाल आहे. आई आता तिने तिचं आयुष्य सावरलंय आणि तिच्या संसारात ती खूप सुखी आहे. एका अर्थी बरंच झालं ना म्हणायचं. नाही म्हणजे आता ती आणि सारंग एकत्र येणारच नाही याची तर खात्री आहे ना. ऐक ना, सारंग माझ्याशी नीट बोलत नाही, माझं ऐकणार नाही, तुझं नक्की ऐकेल. तू बोल ना त्याच्याशी जरा. तू त्याला सांग ना, त्याला हेच उदाहरण दे आणि त्याला सांग की आता तू सुद्धा लग्न कर आणि तुझ्या संसारात सुखी हो. सांगशील? आणि तुम्हाला काय वाटतं, मी त्याला सांगायचा प्रयत्न केला नसेन का? पण तो आता कोणाचंच ऐकायच्या मनस्थितीत नाही आहे. त्याच्याच विश्वात आहे तो सध्या. ऐकेल, नक्की ऐकेल. जेव्हा त्याला ही जाणीव होईल ना की सावलीने फक्त लग्नच केलं नाहीये, ती तिच्या संसारात सुखी सुद्धा आहे, तेव्हा तो ऐकेल. त्याच्या मनातून ती उतरेल आणि माझ्या मनातून सुद्धा ही भीती निघून जाईल की सारंग आणि सावली कधीतरी एकत्र येतील. अमृता, खरं सांगू, जे काही होतं ना ते सगळं चांगल्यासाठीच होतं. तुम्ही म्हणताय तसं सारंगला वाटेलही, पण मला अजूनही असं वाटतं की त्या दोघांनी एकत्र यायला हवं.